गाइस, कैसे हो? कसं काय? वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि तुमच्या म्हणण्यानुसार आता चाललोय गणपती बघायसाठी. तेजच दाखवायचं म्हणजे हे बघा, हे बावड्यामध्ये सगळीकडे असं कमानी लागायला चालू झाले आहेत. जसं म्हणजे स्पॉन्सर कमानी असतात असं म्हणू शकतो आपण. ज्यांनी स्पॉन्सर केले, काय केले, अशा त्यांच्या स्पॉन्सरचे जे कमानी लागलेले असतात आपापल्या गल्लीचे किंवा आपापल्या मंडळाच्या नावाचे. सो सध्या चाललोय आपण गणपती बघायला. सुरुवात करतोय राजरामपुर इथून. ते बघता येईल. आता सध्या बावडा सुद्धा आपल्याला कव्हर करायचा आहे. तो बावडा आपण परवा दिवशी किंवा उद्याही कव्हर करू. सध्या तर आपण राजरामपुरीत जायचं आहे. सो राजरामपुरीतनं स्टार्ट करू आणि एक एक गणपती आणि सीनला तर आपण जाणार आहोत. पण सध्या आपण फक्त गणपती पूर्ण करू. चलो बाय बाय, भेटूत आपण राजरामपुरीमध्ये आता. तर आता आहोत आपण बागल चौकमध्ये. हा बागल चौकचा आहे भगवा राजा असं म्हणलं जातं याला. आणि खरंच राजासारखा आहे, चांदीने मडलेला पूर्ण. तर सध्या आहोत आपण राजरामपुरी दुसरी गल्लीमध्ये. आणि हे असं विठ्ठलाचं मंदिर ची प्रतिकृती आपण म्हणू शकतो ही तयार केली आहे. आपलं जे पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आहे त्याची प्रतिकृती आहे. मित्रांनो, सगळ्यात भारी गणपती शहीद भगतसिंग तरुण मंडळ चिंतामणी, जो आपण लास्ट परवा आपण बघितलाय. चिंतामणी गणपती जो मुंबईवरून आणला जातो. सेम
राजरामपुरी बारावेली गल्ली गणेश करू मंडळ. लेट्स गो. तर मित्रांनो, ही पण मूर्ती आपण पापड कॅम्पमध्ये बनताना बघितली आहे आणि ही मूर्ती अशी वाटत होती त्या टायमिंगला फुटबॉलला किक मारते, पण ॲक्च्युली कमळावरती पाय आहे तिचा. सुरेख मूर्ती कलर झाली आहे. कलर करताना बनताना सगळ्यापासून ही मूर्ती बघितली आपण. मित्रांनो, ही पण आपण मूर्ती पापड कॅम्पमध्ये तयार होताना बघितलेली आहे. ऑलमोस्ट सगळ्याच मूर्ती आपण बघितल्यात. तर मित्रांनो, हे बघा, इथं शाहूनगरीचा राजा इथे नाही आहे, तर आज इथे आहे शाहूनगरीचा राजा. आणि ही पूर्ण फायबरची मूर्ती असते. प्रत्येक वेळेस तिथून मूर्ती काढून कलर करून मांडवामध्ये आणली जाते. सो हा आहे शाहूनगरीचा राजा. तर मित्रांनो, ही सुद्धा मूर्ती बाळूमामांच्या रूपातली, ही सुद्धा आपण तयार होताना पाहिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत वायपी पवारनगरमध्ये आणि इथली मूर्ती बघण्यासारखी आहे. आणि तुमच्यासाठी आहे ही मूर्ती जी आपण पापड कॅम्पमध्ये बघितली आहे तयार होताना फुल. करवीरचा राजा. तर आपला आपण आलो आहोत कोल्हापूरच्या गणपतीच्या दरबारामध्ये, जो आहे दिलबार ताली मंडळ. आणि इथे गणपतीचा आपला दरबार बसतो. एवढा मोठा यांचा दरबार आहे सध्या. आज जाऊयात, बाहेरनं दाखवतो, बाहेरनं बघितलंय, आता आज जाऊयात चप्पल काढून.
मित्रांनो आता आपण आहोत मिरज कटिकटी आणि मिरज कटिकटीपासून आता आपण पूल गल्लीला जाणार आहोत. पूल गल्लीचा 21 फुटी बघायसाठी. सध्या एवढी पण असं म्हणजे रेलचल आहे, म्हणजे माणसं येत आहेत गणपती बघायसाठी, पण एवढी म्हणता येत नाही जेवढी सीन बघायला असते. पण हा माणसांची रेलचल आहे, बघायला येत आहेत. आता 12 वाजले तरी पब्लिक आहे रोडवरती. गणपतीचं वातावरण वाटतंय सध्या तरी, तो छान वाटतंय फिरायसाठी. आणि हे सांगून राहून गेलं आणि माझ्यासोबत विराज थोरात पण आहे आपल्या बिल्डिंगमधला. तो हे सांगायचं राहून गेलं, आम्ही दोघं फिरतोय, एकटाच फिरत नाही आम्ही. तो सध्या एवढं तरी फिरून झालंय आपलं. आणि आता 12 वाजायला आले, सो सगळे परत पडदे वगैरे शट करतायत, बंद करतायत. सो पुढचं बघूयात काय काय बघायला मिळतंय. सो स्टे ट्यून्ड. बघूच. मित्रांनो फायनली पूल गल्लीचे तिथे आहोत आणि पूल गल्लीचा 21 फुटी गणपती सावंत. तर मित्रांनो आपण आहोत आता शाहूपुरीमध्ये आणि शाहूपुरीमध्ये हा जो देखावा आहे हा सगळ्यात प्रसिद्ध देखावा आहे कोल्हापूरचा. आणि आज ह्या वर्षी यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर बनवलंय पंढरपूरचं. सो आपण पंढरपुरात आहोत असा फिलिंग आहे सध्या. तर मित्रांनो यांनी प्रदक्षिणा मारण्यासाठी पण मस्त सोय केलेली आहे. सो या सगळ्यात ज्ञानेश्वर माऊली, हे आहेत विठ्ठल रुक्मिणी आणि हे आहेत संत तुकाराम महाराज. आणि तर मित्रांनो ही सुद्धा बापडक्यामध्ये मूर्ती आहे. आपण जी कासवावरची बघितली, जी कमळावर उभारलेली बघितली, त्याच्या पाठीमागचीच एक मूर्ती होती, ती ही मूर्ती होती. आपण पंख लावलेले बघितले नव्हते आणि पाठीमागची शेपटी लावलेली बघितली नव्हती गरुडाची. सो ही मूर्ती आहे. आणि आत्ता आपण आहोत दसरा समोर जायचो, दसरा चौक त्याच्या थोडंसं पाठीमागे तिथे ही मूर्ती आहे. आणि समोर दिसतो तो शिवाजी पुतळ्याचा महागणपती. आणि इथेच या चौकामध्ये 2 गणपती असतील. एक हा समोर दिसतोय हा, आणि ह्याच्याच डाव्या बाजूला अजून एक गणपती असेल, तो आहे इकडे. दोन्ही गणपती बघायचे आहेत एक एक करून. सो आधी गाडी लावूयात पहिली गोष्ट. आणि हा शिवाजी पुतळ्याचा दुसरा गणपती, शिवाजी चौकाचा राजा. आधी ही मूर्ती उभी असायची, पण आजकाल ही बैठी मूर्ती आहे. माहित नाही हा सडन चेंज का आलाय, पण आता जर आसनावरती बसलेली मूर्ती असते. चालू झालं